खरं आहे निश्चितपणे सोमेश म्हणजे या सगळ्यामध्ये एका घटनेवर किंवा एका प्रश्नाच्या उत्तरावर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असणार आहे किंवा त्याचा फैसला अवलंबून असणार आहे आणि त्यामुळे आता ह्याचा सिक्वेन्स नेमका कसा असू शकतो म्हणजे जसं उदाहरण आता आपण देतो आहोत कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचं की ज्या आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाला ते आमदारच मुळात पात्र ठरतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मग जर ते आमदार पात्र ठरतात की नाही याचा फैसला झाल्यानंतर मग पुढचा तो निर्णय वैध ठरतो की ठरणार नाही अशा प्रकारे आता इथून पुढे या सगळ्याचे निकष असतील की कशा प्रकारे बचाव करण्याचा किंवा पक्ष आणि चिन्ह आपल्याच बाजूला ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असू शकतो कारण केवळ 2018 ची घटना ही निवडणूक आयोगाला प्राप्त झाली नाही या एका आधारावर झालेली पुढच्या सगळ्या घडामोडी या सगळ्या गोष्टींचा वापर कशा प्रकारे कपिल सिब्बल त्यांच्या युक्तिवादासाठी करून घेत आहेत हे सध्या आपण बघतो आहोतच। मात्र याच्या सगळ्या रेट्रोस्पेक्टिव्ह गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्षात ज्याचे कुठलेही निर्णय झालेले नाही आहेत तर ते प्रत्यक्षात कसे झाले असते असं गृहीत धरून मग पुढच्या सगळ्या निर्णयांकडे बघितलं जाणार आहे की कशा प्रकारची प्रक्रिया असू शकते। निश्चितच आता न्यायाधीश आपापसात काही चर्चा करत होते। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद थोड्या काळासाठी थांबला होता त्यावेळी न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केलेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही मोहना आणि न्यायमूर्ती जयमाला बख्शी यांच्या समोर या सगळ्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे। ते आता आपापसात चर्चा करत होते तर त्यावेळी आता विचारतायत कपिल सिब्बल यांना की कपिल सिब्बल म्हणाले की आम्ही निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर निर्णय केला तर लेजिस्लेचर मेजॉरिटी कोणाकडे म्हणजे विधिमंडळातली मेजॉरिटी कोणाकडे आहे बहुमत कोणाकडे आहे या आधारावरती निर्णय केला आणि म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमदार अपात्र ठरत होते किंवा आमदार अपात्र होते आणि त्या अपात्र आमदारांच्या आधारावर अशा स्वरूपाचा निर्णय करण्याचा अधिकार नव्हता। पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कपिल सिब्बल हे सध्या सांगतायत की निवडणूक आयोग कारण यात जो मूळ मुद्दा आहे की आमदार अपात्रतेपासूनच का सुरुवात करावी लागते किंवा विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचाच विचार किंवा उहापोह का करावा लागतोय तर त्यामागे एक मुख्य कारण असं आहे की आमदार अपात्रता निर्णय केल्याशिवाय किंवा आमदार अपात्रते संदर्भातला राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता हे ठरवल्याशिवाय पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय योग्य अयोग्य होता का यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांना जाता येणार नाही। त्यांना तो युक्तिवाद करत असताना हाच धागा धरून पुढे जावं लागेल कारण निवडणूक आयोगाने पक्षाचा निर्णय कसा करायचा पक्ष कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय कसा करायचा याबाबतचं जे सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं जे जजमेंट आहे निकालपत्र आहे त्या निकालपत्राला अजूनपर्यंत कोणी आव्हान दिलेलं नाहीये। चंद्रचूड यांनीही जे निकाल दिला होता तेव्हा सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने त्यांनी जी त्यांना बेस्ट सुटेड जी सध्या उपलब्ध असलेली सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे त्यानुसार निर्णय करायचा। मग तो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग म्हणजे सादिक अली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं निकालपत्र हाच होता। त्यामुळे सादिक अली प्रकरणातल्या निकालपत्राचा आधार घेत निवडणूक आयोगाने म्हटलं की जी पहिली टेस्ट आहे पक्षाच्या उद्दिष्टांसोबत कोण आहे ते ठरवणं कठीण आहे। आताच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघं एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे गेले होते त्यानंतर मग त्यांनी दुसरा मुद्दा घेतला तो पक्ष घटनेचा। ते म्हणाले पक्ष घटनेच्या मुद्द्यावर चर्चाच करता येणार नाही कारण या आधीची एक पक्ष घटना शिवसेनेला परत पाठवण्यात आलेली होती बाळासाहेबांच्या काळातील आणि त्यानंतर जी नव्याने पक्ष घटना दुरुस्ती झाली ती घटना अजूनपर्यंत आमच्या रेकॉर्डवरच आलेली नाही। त्यामुळे जर ज्या पक्षाची घटना रेकॉर्डवर आलेली नाही निवडणूक आयोगाच्या त्या पक्षाच्या बाबतीत कोणी घटनेचं पालन केलं आणि कोणी नाही केलं हे ठरवणं निवडणूक आयोगाला शक्य नाही असं आयोगाने त्यावेळेसच्या निकालात म्हटलं आणि त्यानंतर मग आयोगाने म्हटलं की जी सादिक अली जजमेंटनुसार सुप्रीम कोर्टच्या जी तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे विधानसभा विधानसभेचे एकूण आमदार लोकसभेचे एकूण आमदार किती कोणासोबत आहेत त्या आधारावरती निर्णय व्हावा आणि त्यानुसार विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा हे जे आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतात ते कोणासोबत बहुमतात आहेत याच्या आधारावर निर्णय झाला होता आणि तो निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष शिवसेना हा एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला। आता आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की निवडणूक आयोगाने ज्या आधारावर निर्णय केला सादिक अली केसमधल्या त्या सादिक अली केसला कोणी
चॅलेंज केलेलं नाहीये. म्हणजे जी कॉन्स्टिट्युशनल स्कीम आहे एखादा पक्ष कुणाचा आहे ही ठरवण्याची, मग ती बहुजन समाज पार्टीच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, ती समाजवादी पार्टीच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, ती जनता दलाच्या बाबतीत फॉलो करण्यात आली, किंवा जी मुळात काँग्रेसपासून सुरुवात झाली, काँग्रेस जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा जे चॅलेंज करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टात, तेव्हा जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने या 3 टेस्ट सांगितल्या. आता या टेस्ट ज्या आहेत या टेस्ट अजूनपर्यंत कोणी चॅलेंज केलेल्या नाहीत किंवा अवैध ठरवलेल्या नाहीत. आता या टेस्टच्या नुसार निर्णय करताना जे आमदार निवडणूक आयोगाने गृहीत धरले ते अपात्र होते असं सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. आणि म्हणून वारंवार आमदार अपात्रते संदर्भामधला युक्तिवाद हा उद्धव ठाकरेंकडून केला जातोय. कारण आमदार अपात्रतेवरून सुरुवात करूनच त्यांना पुढे जाता येईल, ते म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं होतं हे सांगण्याचं. आणि म्हणून आता कपिल सिब्बल सांगतायत की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष हा आमच्याकडे होता आणि विधिमंडळ पक्ष हा एकनाथ शिंदेसोबत जरी गेला असला, म्हणजे ते त्यालाही कपिल सिब्बल यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षातही फूट पडली होती, पण ते म्हणतात की हा प्रश्न केवळ मर्जरचा नाहीये किंवा हा स्प्लिटचा प्रश्न आहे. ते म्हणतात की यामध्ये स्प्लिट होतं विधिमंडळ पक्षामध्ये आणि राजकीय पक्ष हा आमच्यासोबत होता. कपिल सिब्बल म्हणतात की घटनेनुसार घटनेच्या 10व्या अनुसूचित पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी असे 2 स्वतंत्र